जिल्ह्यात अवैध धंद्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. या पार्श्वभूमीवर काल तुमच्या माध्यमातून कारवाई झाल्याचं कळतंय, काय सांगणार आहात? नाही, मी कायमच अवैध धंद्याच्या विरोधामध्ये राहिलेलो आहे. कायमच मी पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये अवगत करत या ठिकाणी आलेलो आहे. आणि काल ही पोलीस विभागाने अशा प्रकारची एक मोठी कारवाई केलेली आहे. मी पोलीस विभागाचं माननीय पोलीस अधीक्षक असतील, उपअधीक्षक असतील, बाकी इतर LCBचे अधिकारी असतील किंवा तालुका जालन्याचे अधिकारी असतील यांचं मनापासून स्वागत करतो. परंतु ही कारवाई फक्त कागदावरची राहू नये. खरं तर अशा प्रकारच्या माझ्या माहितीनुसार 500 ट्रक अशा जालना शहरातून रोज पास होतात. 500 ट्रक जालन्यामध्ये आणि जालन्यातून बाहेर जाणाऱ्या 500 ट्रक अशा आहेत की ज्या अशा भरून या ठिकाणून जातात. मला असं वाटतं की त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता चर्चा तर काही आहे, चर्चा तर डिपार्टमेंटबद्दल आता मी बोलत नाही, परंतु फार वाईट चर्चा आहे. ज्या वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या नावावरती हप्ते घेतल्या जातात, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, ते वरिष्ठ अधिकारी हप्ते घेत नाहीत, परंतु त्यांच्या नावावर सुद्धा काही अधिकारी, खालचे अधिकारी हप्ते जमा करतात. गुटख्याच्या नावाखाली हप्ते जमा करतात, नंबर 2च्या मटक्याच्या नावाखाली हप्ते जमा करतात. आणि त्यांना खरं तर त्यांना बिचाऱ्यांना कल्पना नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना, परंतु आजही त्यांच्या नावावरती हप्ते जमा केले जातात. याचे पुरावे तुम्हाला मी देऊ शकतो. आणि त्यांच्या नावाने हे पैसे घेतले जातात. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडंसं लक्षात घ्यावं त्यांच्या नावाने काय चालू आहे. काल कारवाई करताना ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा माल आणणारा जो माफिया आहे तो जालन्याचा खूप मोठा गुटखा माफिया आहे. त्याचं नाव कुठेच FIRवर आलेलं नाही. नाही, मी या संदर्भामध्ये स्वतः माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो की बा या किरकोळ लोकांवर कारवाई करून काय फायदा आहे. कोण करतं हे, कोण करतं गुटखा, कोण जालन्यामध्ये विकतो हे सर्व श्रुत आहे, सर्वाला माहिती आहे. विकणारा कोण आहे, पोलीस त्यांच्यावर पोहोचत का नाही. आणि पोलीस पोहोचत नसेल तर मग आम्हाला वरिष्ठ पातळीवरून कारवाई करावी लागेल. आम्हाला वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे यामध्ये सांगावं लागेल. आणि त्याबद्दल जर आता ही आचारसंहिता संपली की आम्ही या संदर्भात जोराने कामाला लागू.